आई, हे मला महावितरणचं नोटिफिकेशन आलंय, जरा बघशील का? हा थांब मी करते. झालं. आई, हे तू पेमेंट कशी केलीस? फक्त स्कॅन केलं आणि आपोआप फोनवरून पेमेंट झाली? हो आई, मी बऱ्याचदा पाहिलंय की रोख रक्कम किंवा कार्ड न वापरता तू काहीतरी स्कॅन करते. हे काय प्रकार आहे आणि हे कसं काम करतं? हे सुरक्षित आहे का? थांब समजवते. याला युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणतात. हा डिजिटल व्यवहाराचा एक प्रकार आहे आणि ही पद्धत अतिशय वेगवान आणि सुरक्षित आहे बरं का. मी तुला याबद्दल सविस्तर सांगते. अगदी सुरुवातीपासून समजून सांगायचं तर UPI म्हणजे UPI हा भारतात विकसित झालेला एक डिजिटल पेमेंट सिस्टम ॲप आहे जो बँक खात्यांमध्ये त्वरित पैसे हस्तांतरित करण्यास सक्षम आहे. बरं, ह्याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे 24 तास कार्यरत असते, अगदी सुट्ट्यांनाही. आणि व्यवहारासाठी फक्त व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस, उदाहरणार्थ तुमचं नाव आणि बँकेचं नाव इतकंच लागतं. बँकेचे तपशील शेअर करण्याची गरज नाही. एका ॲपमध्ये अधिकाधिक बँक खाती जोडली जातात. आता हे काम कसं करतं तर वापरकर्ता त्याचे बँक खाते UPI ॲप जसं गुगल पे, फोनपे, भीम याच्याशी लिंक करतात. व्यवहार QR कोड किंवा मोबाईल क्रमांक वापरून केले जातात. तुला उदाहरण सांगायचं तर जर मला विक्रेत्याला 500 रुपये पाठवायचे असतील तर मी UPI ॲप उघडणार, त्याचा QR कोड स्कॅन करणार आणि व्यवहाराची पुष्टी करणार आणि पैसे त्वरित हस्तांतरित होणार. म्हणजे UPI बँकेशी जोडलेले एक व्हर्च्युअल वॉलेट आहे का? अगदी बरोबर मीरा. हे व्यवहार सोपे, जलद आणि सुरक्षित करण्यासाठी केलेले आहे. डिजिटल व्यवहार म्हणजे काय तर मोबाईल फोन, संगणक किंवा डिजिटल उपकरणे वापरून केलेले व्यवहार. उदाहरण द्यायचं झालं तर ऑनलाईन खरेदी, वीज आणि पाणी बिल हे आपण ॲपद्वारे भरतो ना. बँक खात्यादरम्यान थेट पैसे पाठवता येतात. आता डिजिटल व्यवहाराचे प्रकार आहेत बरं का. मोबाईल वॉलेट म्हणजेच पेटीएम, गुगल पे आणि फोनपे यांसारखे ॲप. NEFT, RTGS, IMPS पारंपरिक बँक ते बँक व्यवहार. QR कोड पेमेंट्स, कोड स्कॅन करून पैसे पाठवणे आणि NFC पेमेंट, फोन टॅप करून व्यवहार करणे. आता UPI आणि डिजिटल व्यवहाराचे फायदे काय आहेत तर सुविधा, कोणत्या वेळी कुठेही व्यवहार करू शकतो. ATMला भेट देण्याची किंवा अचूक रक्कम सोबत नेण्याची अजिबात गरज नाही. त्वरित व्यवहाराची वेळ म्हणजे वेळ वाचवतं. पारदर्शकता असते, प्रत्येक व्यवहार हा नोंदवला जातो, त्यामुळे आपल्या खर्चाचा आपल्याला मागोवा ठेवणं सोपं होतं. आणि याची समावेशकता काय आहे तर लहान व्यवसाय, रस्त्यावरील विक्रेते आणि दुर्गम भागातील लोक डिजिटल व्यवहार स्वीकारू शकतात. आता हे पर्यावरणपूरक देखील आहे, म्हणजे कागदाच्या पावत्या आणि रोख व्यवहाराची गरज कमी होते. म्हणजे UPI खरेदीदार आणि विक्रेत्यासाठी उपयुक्त आहे का? हो, तर हे सर्वांसाठी व्यवहार अधिक कार्यक्षम बनवते. आणि UPI आणि डिजिटल व्यवहारांसाठी सुरक्षा टिप्स काय आहेत तुला माहिती आहे का? मजबूत पासवर्ड आणि पिन वापरायचा. आपला OTP, पिन किंवा पासवर्ड कोणाला शेअर करायचा नाही. आणि पुष्टी करण्यापूर्वी तपास करायचा, म्हणजे पेमेंट करण्यापूर्वी कार्यप्राप्ताचा तपशील नेहमी तपासायचा. अनोळखी QR कोड स्कॅन करायचा नाही. अनधिकृत व्यवहारांसाठी तुमचे बँक खाते नियमित तपासायचे. विश्वासार्ह ॲप्स वापरायचे, म्हणजेच फक्त अधिकृत ॲप जे आपण स्टोअरमधून डाउनलोड करतो ना तेच करायचे. सार्वजनिक ठिकाणी वायफाय वापरतो ते अजिबात वापरायचे नाहीत. जर मी या टिप्स पाळल्या तर डिजिटल पेमेंट सुरक्षितपणे करता येतील का? होय, जर तू सतर्क राहिलीस आणि सर्वोत्तम पद्धती पाळल्या तर डिजिटल पेमेंट खूप सुरक्षित असतं. चल, आपण माझ्या फोनचा QR कोड स्कॅन करून तुझ्या फोनवरून 10 रुपये पाठवूया. हे तर खूप मजेशीर वाटतं, करूया. पाठवले. आले. धन्यवाद आई. आता मला समजलं की UPI हे जलद आणि सुरक्षित पद्धत आहे. खूप छान मीरा, पण डिजिटल प्लॅटफॉर्म वापरताना नेहमी सतर्क राहा. हे मी माझ्या सगळ्या मित्रांना सांगणार, जेणेकरून ते UPI पेमेंट सुरक्षितपणे करू शकतात. हो, नक्कीच.